विद्यार्थी मित्रांनो, NMS शिष्यवृत्ती परीक्षा 2026 म्हणजे 2026ला जी काय डिसेंबर महिन्यामध्ये तुमचे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी NMS शिष्यवृत्ती परीक्षा जी काय होणार आहे, या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांना करता यावी त्याची एक प्राथमिक डेमो म्हणून एक स्कॉलरशिप ई-सारथी स्कॉलरशिप जो काय प्लॅटफॉर्म आहे, आम्ही एक स्कॉलरशिप एक्झाम घेतली होती. म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मार्क्स जे काय पडतील, जे काय गुण त्याच्यामध्ये पडतील, त्याच्या आधारावर विद्यार्थ्यांना 100% पर्यंत मोफत ॲडमिशन त्याच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत. ती काही टेस्ट झाली आहे, या टेस्टचा ॲनालिसिसचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला माहिती आहे तुमची जी टेस्ट झाली होती 2 पद्धतीने झाली होती, ऑफलाईन पण झाली होती आणि ऑनलाईन पण झाली होती. या दोन्हीचं प्रश्नांचा जी पॅटर्न होता तो एकच होता. याच्यामध्ये तुमचं 90 प्रश्नांची 90 गुणांची आणि 90 मिनिटाची टेस्ट झाली होती. दोन्हीकडे सेम टायमिंग होता. तर त्याच्यापैकी जो तुमचा विज्ञानाचा पाठ होता, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी ज्याला आपण म्हणतो मेंटल ॲबिलिटी, जो तुम्हाला सेपरेट पेपर असतो, ठीक आहे, पहिला पेपर जो असतो 90 प्रश्नांचा, त्यापैकी आपण 45 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे घेतले होते. आणि जो तुमचा दुसरा पेपर असतो शालेय क्षमता चाचणी, त्याच्यापैकी मग विज्ञानाचे 15 प्रश्न घेतले होते आपण, ठीक आहे, समाजशास्त्राचे 15 प्रश्न असतील आणि त्याच्यासोबत तुमचे गणिताचे पण आपण 15 प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले होते. तर त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाचं जे काही विश्लेषण थोडक्यात म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे तर समजणार आहेत, परंतु तुम्ही नेमके चुकले कुठे, ठीक आहे, अशा पद्धतीचा तुमचा पेपर होता ऑफलाईन. बाकी ऑनलाईनकडे विद्यार्थ्यांकडे डेटा असेलच, ठीक आहे, त्यांना त्यांची उत्तरही समजलेली असतील. परंतु जे विद्यार्थी ऑफलाईन होते त्यांनी हा व्हिडिओ बघून तुमचे उत्तर नेमकी चुकली कुठे, ठीक आहे, चुकली कुठे त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे. बरोबर उत्तर नेमके आहेत कोणती आणि त्याच्या मागे लॉजिक काय आहे, कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा येणाऱ्या परीक्षेमध्ये सगळ्या गोष्टीची माहिती आहे. तर व्हिडिओला आपण वेळ न घालवता सुरुवात करू. बघा, विज्ञानाचा जो 46 नंबरपासून विज्ञान होतं, ठीक आहे, 46 ते 60 पर्यंत विज्ञानाचे प्रश्न होते, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचं सायन्स थोडक्यात. मग याच्यापैकी जो पहिला तुमचा प्रश्न होता, सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्यांच्या केंद्रकाचा संयोग होतो. म्हणजे सूर्याचं जे थोडक्यात न्यूक्लिअर फ्युजन, मग याच्यामध्ये सूर्याच्या त्या न्यूक्लिअर फ्युजनच्या उच्च तापमान असतं, ठीक आहे, उच्च तापमान आणि दाब असतो. मग त्याच्यामुळं काय होतं, हायड्रोजनचा संयोग, कोणत्या केंद्रकाचा संयोग होतो, कोणत्या मूलद्रव्याचा, हायड्रोजनचा संयोग होतो. मग याचं उत्तर काय असणार आहे, हायड्रोजन. हे ऑक्सिजन, हे बघा, ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न येतील त्यावेळेस जे निरर्थक ऑप्शन आहेत ना ते डायरेक्ट काढून टाकायचे, निरर्थक ऑप्शन डायरेक्ट काढून टाकायचे. याच्यापैकी काही ऑक्सिजनचा नायट्रोजनचा काही दुरान्वये सुद्धा संबंध नाही. उरतं काय, हायड्रोजन आणि हेलियम. आता हेलियम जे आहे ते हायड्रोजनच्या संयोगानंतर जे काही तयार होतं ते हेलियम आणि ऊर्जा तयार होतं. म्हणजे याचं उत्तर काय आहे, हायड्रोजन. म्हणजे सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्याच्या केंद्रकाचा संयोग होतो, तर हायड्रोजन. म्हणजे 46 नंबर प्रश्न तुमचा जो काय होता टेस्टमधला विज्ञानाचा पहिला प्रश्न, त्याचं उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन. दुसरा जो म्हणजे 47 नंबरचा जो प्रश्न होता, पुढीलपैकी कोणते विधान घनता या राशीशी सुसंगत नाही. बघा, हा जो प्रश्न आहे हा खूप विद्यार्थ्यांचा कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे, ठीक आहे. कन्फ्युजन कसं, याच्यामध्ये काय करा, घनता राशीशी सुसंगत नाही विचारले, सुसंगत नाही. मग आता बघा, पहिलं काय वाक्य होतं, गोड्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्यापेक्षा कमी असते. बरोबर का, कारण समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार जास्त असतात, क्षार जास्त असतात, त्यामुळं घनता जास्त असते. म्हणजे गोड्या पाण्याची घनता ही समुद्राच्या पाण्यापेक्षा कमी असते. पाण्यात जास्त क्षार असल्यास त्या पाण्याची घनता जास्त असते. पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 जवळजवळ सारखं आहे. त्याच्यामध्ये पहिल्या सुद्धा पर्यायामध्ये तुम्हाला क्षार जास्त असल्यामुळे समुद्राच्या पाण्याची घनता ही जास्त आहे, ठीक आहे. आणि दुसरा ऑप्शन, पाण्यात जास्त क्षार असल्यास त्या पाण्याची घनता, म्हणजे हे फक्त तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी दिलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो. मग तिसरा प्रश्न काय, पाण्यापेक्षा जास्त घनतेचे पदार्थ पाण्यात बुडतात. साहजिक आहे, जास्त घनता आहे पाण्यात बुडणार, कमी घनतावाले पाण्यावर तरंगणार. चौथा जो पर्याय होता, वस्तूच्या आकारमानाचा परिणाम वस्तूच्या घनतेवर होत नाही. हे उत्तर जरी तुम्हाला वाटत असलं की याच्यामध्ये चुकीचं काय, पण चुकीचं काय, घनता या राशीशी सुसंगत नाही विचारले, म्हणून पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 48 नंबरचा जो प्रश्न होता, निपरमॅग हे चुंबकीय संमिश्र पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्यापासून बनवतात. तर त्याचं जे उत्तर बघा, तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न बघता, चारही पर्यायाचे पहिले 3 लोह निकेल ॲल्युमिनियम, लोह निकेल ॲल्युमिनियम, लोह निकेल ॲल्युमिनियम आणि लोह निकेल ॲल्युमिनियम. मग फक्त चौथा शब्द बदललेला आहे. मग चौथा शब्द काय आहे, याच्यामध्ये मॅग्नेशियम काही चुंबकीय संमिश्र, जर निपर मॅग आहे चुंबकीय संमिश्र म्हणजे थोडक्यात मिश्र धातू.
कशापासून बनलाय? मिश्र धातू, तर त्याच्यामध्ये टायटॅनियम आहे, टायटॅनियम. जास्त मॅग्नेशियम मॅग्नीजचा काय संबंध? टायटॅनियम. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजे जे काही सायन्सचे तुमचे प्रश्न होते हे तुमच्या पुस्तकाच्या 7वी 8वीच्या पुस्तकाच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला परीक्षेला त्या ठिकाणी विचारला नव्हता. ठीक आहे, पुढे बघू आपण. बघा याच्यामध्ये 49 नंबरचा प्रश्न काय होता? 49 नंबरचा प्रश्न काय होता? कॅलिडोस्कोप व परिदर्शी हे दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाच्या टिंबटिंब या गुणधर्मावर कार्य करतात. बघा काय आहे? कॅलिडोस्कोप व परिदर्शी कोणत्या गुणधर्मावर? प्रकाश, परावर्तित प्रकाशाचे कोणते गुणधर्म? मग आता बघा या ठिकाणी परावर्तन हे उत्तर होतं त्याचं. परावर्तन म्हणजे काय होतं? ज्या वेळेस परावर्तन, हे बघा याचं चारही तुम्हाला उत्तर माहीत असणं गरजेचं आहे, कन्फ्युजन होणार नाही. कसं? बघा परावर्तन म्हणजे काय? ज्या वेळेस प्रकाश हा आरशावर पडतो, आरशावर, ठीक आहे, आरशावर तुमचा प्रकाश पडतो त्यावेळेस तो प्रकाश तिथून परावर्तित होतो. ठीक आहे, म्हणजे काय? परावर्तन. अपवर्तन म्हणजे काय? अपवर्तन म्हणजे काय? ज्या वेळेस प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो त्यावेळेस तो दिशा बदलतो, दिशा बदलतो, म्हणजे काय? अपवर्तन. अपस्करण म्हणजे काय? पांढरा जो प्रकाश असतो, पांढरा प्रकाशच्या विभाजन होऊन विविध रंगामध्ये विभाजन होऊन तो पडतो. बघा जुन्या काळामध्ये जे माळवादाचे घरं होते किंवा ज्याला आपण असं खिडकी वगैरे, खिडकीतनं येणारा जो प्रकाश होतो पांढरा प्रकाश, त्याचं विभाजन होतं आणि तो तुम्हाला असा कलरफुल दिसतो. बघा थोडासा वेगवेगळ्या कलरचा दिसतो, म्हणजे काय? अपस्करण. विकिरण म्हणजे काय? विकिरण म्हणजे काय? थोडक्यात ह्याची तरंगाच्या रूपात प्रकाश, तरंग, पाण्याचे जसे तरंग आहेत त्या रूपात प्रकाश होतो. म्हणजे हे सगळे गुणधर्म आहेत. परंतु कॅलिडोस्कोप व परिदर्शी हे दोन जे उपकरण आहेत, त्यातली त्यात कॅलिडोस्कोप महत्वाचं, हे परावर्तित प्रकाशाच्या परावर्तन या गुणधर्मावर कार्य करतात, याचं उत्तर आहे. ठीक आहे, मग तुमच्या लक्षात आलं 46चं उत्तर काय आलं? 46चं उत्तर तुम्ही हायड्रोजन आलं. ठीक आहे, 47चं उत्तर काय आलं? 47चं उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 4 वस्तूच्या आकारमानाचा परिणाम वस्तूच्या घनतेवर होत नाही. 48चं तुम्हाला आलं टायटॅनियम. एक लक्षात ठेवायचं, कशाच्या बाबतीत? निपरमॅकच्या बाबतीत. आणि कॅलिडोस्कोप आणि परिदर्शी हे परावर्तन या गुणधर्मावर प्रकाशाच्या कार्य करतात. आता बघा या ठिकाणी 50 नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला. 50 नंबरचा प्रश्न काय? द्रायू फ्लुइड विशेष पुढीलपैकी कोणते विधान, म्हणजे विषयी कोणते विधान सत्य आहे? म्हणजे पात्रातील जे द्रायू आहे त्याच्याविषयी कोणतं विधान सत्य? मग पहिलं विधान काय? पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागावर आतून दाब प्रयुक्त करतात, बरोबर. दुसरं, पात्राच्या फक्त भिंतीवर नाही, पात्राच्या फक्त तळावर नाही, द्रायूचा दाब सर्व दिशांना समोरपणे प्रयुक्त होत नाही, असं नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय आहे? पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागावर आतून दाब प्रयुक्त करतात. 50चं 1 नंबर उत्तर. ठीक आहे, 51 नंबरचा प्रश्न काय होता? विद्युत वाहक तारेतून विद्युत धारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते, असे निरीक्षण प्रथम कोणी नोंदवले? ठीक आहे, असे निरीक्षण प्रथम कोणी नोंदवले? डायरेक्ट याचं उत्तर माहिती आहे, याच्यामध्ये काही लॉजिक लावायचं नाही. ठीक आहे, बाकी जर तुम्हाला उत्तरं माहीत असतील, ठीक आहे, बाकी जर तुम्हाला उत्तरं माहीत असतील, समजा गॅलिलिओ हा कशाची? गती सायंटिस्ट जो आहे हा गती आणि खगोल शास्त्राशी संबंधित आहे. ठीक आहे, न्यूटन तर सगळ्याला माहिती आहे, गुरुत्वाकर्षण. ठीक आहे, गुरुत्वाकर्षण. त्यानंतर ओहम तर तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवावं लागेल, फी इक्वल टू IR, ओहमचा नियम याच्याशी संबंधित. मग ओरेस्टेड हा एकच उरतो. 1820 मध्ये हॅन्स ख्रिश्चन ओरेस्टेड यांनी काय? विद्युत वाहक ताऱ्यातून विद्युत धारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते याचं निरीक्षण दिलं ओरेस्टेड. या ठिकाणी तुम्हाला चारही सायंटिस्टची माहिती, महत्त्वाच्या सायंटिस्टची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे. म्हणून 51 नंबरचं उत्तर काय आहे? 2 नंबर पर्याय ओरेस्टेड. त्यानंतर बघा 52 नंबरचा प्रश्न काय आहे? याचं तर डायरेक्ट उत्तर तुम्हाला माहित असणं गरजेचंच आहे. 1 कॅलरी 1 कॅलरीज म्हणजे किती उष्णता? डायरेक्ट 4.18 जूल. लक्षात ठेवायचं तुम्हाला, कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे, इक्वल टू 4.18 जूल म्हणजे 1 कॅलरीज. मग हे काय अर्थ नाही, ह्याला काय अर्थ नाही, ह्याला काय अर्थ. अशा प्रश्नांची उत्तर तुम्हाला डायरेक्ट माहिती असणं गरजेचं आहे. मग 53 नंबर बघा, भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी
कोणत्या मूलद्रव्यापासून कोणत्या स्तंभस्थानिकाच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केली. म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी अणुभट्ट्यांची योजना विकसित करत असताना, ठीक आहे, विकसित करत असताना कोणत्या मूलद्रव्यापासून स्तंभस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची निर्मिती केली. मग याचं उत्तर काय आहे? थोरियम. TH म्हणजे लक्षात एवढं तर माहित असलं पाहिजे. TH म्हणजे थोरियम, U म्हणजे युरेनियम. मग याचं उत्तर काय? थोरियम 232 पासून युरेनियम 233 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 54 नंबर. पुढीलपैकी प्लास्टिकचा कोणता प्रकार कुकरचे हँडलवरील आवरण तयार करण्यासाठी वापरतात? मग या ठिकाणी सुद्धा बघा याचं उत्तर जरी बॅकेलाइट असलं, याचं उत्तर जरी बॅकेलाइट असलं तरी मेलेमाइन कशासाठी असतं? उष्णता रोधक जे भांडीत, ठीक आहे, जे काय भांडीत त्याच्यासाठी असतं. त्याच्यानंतर पॉलीयुरेथेन. पॉलीयुरेथेन म्हणजे काय? जे आपण झोपतो, गादी, बसतो, कुशन, सोफा याच्यामध्ये जो फोम वापरला जातो, फोम, तो पॉलीयुरेथेन. नाही पॉलिएस्टर. पॉलिएस्टरचे कपडे बघा, नाईट पॅन्ट, टी शर्ट जे आता असे थोडेसे आपण टेरेकोट ज्याला म्हणतो, म्हणजे टेरेकोट पार्ट वेगळा, परंतु आता पॉलिएस्टरमध्ये, पॉलिएस्टर म्हणजे 70% 80% पॉलिएस्टर, 20% कॉटन असे कपडे आलेले आहेत, कलर जात नाही. ठीक आहे, तिथं हे पॉलिएस्टर. मग बॅकेलाइट हे तुमचं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे. 55 नंबरचा प्रश्न काय सांगतो? पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो? ठीक आहे, याचं उत्तर सुद्धा तोंडपाठ तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात, सगळं विज्ञानाच्या पुस्तकातले, बाहेरचं काहीच नाही, तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचं काहीच नाही याच्यामध्ये. बघा प्रश्न काय आहे? पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो? मग मला सांगा याचं उत्तर काय आहे? हायड्रोजन क्लोराईड, HCl. मग आयनिक बंध नसतो म्हणजे कसला बंध असतो तुमचा? सहसंयुज बंध, सहसंयुग बंध. ठीक आहे. मग सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, ठीक आहे, मॅग्नेशियम क्लोराईड याच्यामध्ये काय आयनिक बंध असतो. मग आता जर लक्षात ठेवायचं तर कसं ठेवायचं? मी सोपी ट्रिक या ठिकाणी तुम्हाला सांगतो. जर धातू प्लस अधातू आलं तर आयनिक बंध. लक्षात ठेवा, धातू प्लस अधातू आलं तर आयनिक बंध. ठीक आहे. आणि जर अधातू प्लस अधातू असलो सहसंयुज बंध, म्हणजे त्या ठिकाणी आयनिक बंध नसतो. ठीक आहे. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न तुमचा डायरेक्ट माहितीचा अभ्यासाचा, रोगाचे निदान, रोग आणि निदान याच्यामध्ये हा टॉपिक मधला प्रश्न आहे. कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी इलिसा, ELISA ही रक्ताची चाचणी आहे? मग याचं उत्तर सरळ सरळ एड्स, ज्याला आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये HIV म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर कवकांची पेशीभित्तिका कशाची बनलेली असते? लक्षात ठेवा, कवकांची पेशीभित्तिका ही कायटिनची बनलेली असते. मग सेल्युलोज सर वाचलं होतं कुठतरी, सेल्युलोज हे सेल्युलोज कशासाठी आलं? वनस्पती. वनस्पती म्हणलं की सेल्युलोज, कवक म्हणलं की कायटिन. हे आणि पेक्टिन तुम्ही काय म्हणता? पेक्टिन हे वनस्पती पेशीभित्तिका आहे ना, वनस्पती पेशीभित्तिका याच्यामध्येच पेक्टिन असतं. म्हणजे सेल्युलोज वनस्पती पेशीभित्तिका पेक्टिन आणि टायलिन काय याच्याशी काही संबंधित नाही, कायटिन. मग हे जे उत्तर आहे कवकांची पेशीभित्तिका कशाची बनलेली असते? कायटिन. कवक कायटिन, सेल्युलोज वनस्पती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता 58 नंबरचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय होता? 58 नंबरचा प्रश्न आपण बघू. बघा 58 नंबरचा प्रश्न, पेट्रोल, तेल इत्यादी ज्वालाग्राही पदार्थ, द्रवरूप पदार्थापासून लागणारी आग आगीच्या कोणत्या प्रकारात येते? कोणत्या प्रकारात? मग याचं उत्तर होतं ब वर्गीय. ब. आता तुम्ही म्हणता सर हे कुठनं? हे तुमच्याच पुस्तकातलं, 8वीच्या पुस्तकातलं, जिथं तुमचा आपत्ती हा टॉपिक आहे ना, आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन हा जो टॉपिक आहे ना, याच्यामध्ये बघा आगीचे प्रकार विभागामध्ये त्यांचं विभाजन केलेलं आहे. अ वर्गीय, ब वर्गीय, क वर्गीय. अ वर्गीय म्हणजे कागद, कापड ह्याच्यापासून लागलेल्या आग. क वर्गीय म्हणजे वायू. तसं ब वर्गीय म्हणजे ज्वलनशील, तुमचं पेट्रोल असेल, तेल असेल, ज्वालाग्राही द्रवरूप पदार्थ याच्यापासून. हे सुद्धा तुमचं पाठांतर माहिती असणं तुमच्यासाठी काय गरजेचं आहे. डायरेक्ट उत्तर तुम्ही लिहू शकता. 59 नंबर, खालील आकृतीत अवकाशिका ओळखा. आता बघा हे चित्र जे आहे ना, गोल्गी ॲपॅरेटस. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका सरळ सरळ दिसत असेल BCAD. बघा डी जे आहे ना, डी हे मोठ्या गोल अवकाशीचं आहे.
हे चपटी संरचना आहे याची बघा, अशी 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 चपटी आहे, ठीक आहे, आकृतीमध्ये. आणि बी आणि सी छोटा आहे, म्हणून याचं जे उत्तर आहे डी, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे डी. काय? डी पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. ठीक आहे. मग पुढचं बघा, झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो? झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो? हे लाल फील डोक्यातनं काढून, लाल विषय नाही, गडद गुलाबी काहीतरी ऑप्शन म्हणून दिले. 2 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बा तुमचं, पिवळा आणि हिरव्यामध्ये. गडद गुलाबी हे काही रंगपंचमी नाही, ठीक आहे. पिवळा आणि हिरव्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, पण हिरवा कायम लक्षात ठेवा. हिरवा म्हणजे क्लोरोफिल, हिरवा म्हणजे क्लोरोफिल, पिवळा म्हणजे झॅन्थोफिल. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 पिवळा. झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो? तो पिवळा. अशा पद्धतीने तुमचे विज्ञानाचे जे 15 प्रश्न आहेत, या 15 प्रश्नांची जी उत्तर मी तुम्हाला आत्ता सांगितलेले आहेत. उत्तरं का चुकली? अभ्यासामुळे चुकली, जर ऑप्शनमध्ये कन्फ्युजनमुळे चुकली, अजून कसा अभ्यास करावा लागेल, अशा पद्धतीने सर अभ्यास करायचा तर आम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला काय करावं लागेल? आमची NMS जी काही स्कॉलरशिप तुमची बॅच आहे, आता तुम्ही स्कॉलरशिप टेस्ट दिलेलीच आहे, तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले असतील, तुम्हाला मी सांगितलं शब्द आहे किंवा तुम्हाला चांगले 100% मार्क्स मिळाले, 100% मोफत ॲडमिशन. ठीक आहे. मग त्यानुसार गुणांच्या आधारे जास्त गुण जास्त स्कॉलरशिप. तर लवकरात लवकर तुम्हाला जे काही मार्क्स मिळाले आहेत ते आमच्यापर्यंत पोचवा. 100% मोफत बॅच मिळाली तर आनंदच आहे आम्हाला सुद्धा. तुम्ही आमच्यासोबत या आणि चांगल्या पद्धतीने योग्य मार्गदर्शन असलं आणि योग्य मटेरियल अशा पद्धतीचं तुम्हाला जर मिळालं तर तुम्हाला 100% यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.